तर आपला कोणता विषय आहे? कार्यान्वयन. कार्यान्वयनासाठी आज आपण काय बघणार आहोत? पताका पेपर पासून हार तयार करणे. समजलं? आता हा एक पेपर आहे. आता हा पताका पेपर आहे. हा कोणता कलर आहे? तर या पताका पेपर पासून आपण प्रथम एक घडी घालून घ्यायची, मधोमध व्यवस्थित घडी घालून घ्यायची. परत दुसरी घडी, ही दुसरी घडी, परत तिसरी घडी, ही तिसरी घडी झाली. तर ह्या तिसऱ्या घडीचे हे असे भाग कापून घ्यायचे. हे असे वेगवेगळे भाग कट केले. एका पेपर पासून आपल्याला 8 भाग कट झालेले दिसतील. नंतर काय करायचं? 2 पेपरचे भाग घ्यायचे. 2 पेपरचे भाग घ्यायचे, कारण ते एकदम होतंय. एक पेपर कट करायला खूप वेळ लागणार. 2 भाग घ्यायचे. 2 भाग घेतल्यानंतर आडवी घडी, परत एक घडी, अशी व्यवस्थित आपण घडी घालून घ्यायची. परत एक घडी, परत एक घडी झाली, अशी घडी. मग आपल्याला नंतर काय करायचं आहे? इकडे लक्ष द्या. आता ही व्यवस्थित आपली घडी आहे. आपण याचा मध्य घ्यायचा. मध्याची एक घडी दिसते. पेन देते. आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. थोडंसं मधोमध्येचं मार्किंग करून घ्यायचं. कुठला पण असू दे. तर हे आपण मार्किंग कशाला करतोय? की आपली ही मधोमध लाईन दिसायसाठी. आणि नंतर मग थोडासा भाग आपल्याला इथून आणि इथून जो भाग कट करावायचा आहे तो भाग आपण लाईन करून घ्यायची. म्हणजे त्या लाईनच्या बरोबरच ते कटिंग व्हायला पाहिजे. हे बघा असं. आणि कटिंग हे इथून पासून स्टार्ट करायचं. हे बघा, त्या लाईन पर्यंतच जायला पाहिजे. ते तिथं पुढं जायचं नाही त्याच्या, कारण मधला भाग हा नंतर आपण हार तयार करताना मधोमध सुई आणि दोऱ्याच्या आला पाहिजे. या पद्धतीने दिसते. या पद्धतीनं ते कट करून घ्यायचा. जेवढे तुम्ही छोटं कापाल तेवढं ते सुशोभित आणि सुंदर दिसणार. जसं ह्या बाजूला आपण कट केलंय तसंच त्या बाजूला पण आपण कटिंग करून घ्यायचं आहे. एक लाईनच कट करायचं, नाहीतर एक भाग मोठा एक भाग छोटा असा करायचा नाही. नंतर ते व्यवस्थित दिसणार नाही. घड्या घालून घ्या व्यवस्थित. आणि 2-2 पेपर घ्यायच्या. एक पेपर नको. एक पेपरचं ते आपल्याला वेळ होणार आणि कटिंग पण व्हायला उशीर होतोय. मधूनच सेंटरची लाईन करायची. असा कट झालेला भाग दिसेल. परत काय करायचं? आपण जसं कट केलंय, जशी घडी घातली होती त्या पद्धतीने ती परत सोडायची, उलगडवायची. आपण आता 2 भाग घेतलेले आहेत, तसेच आपल्याला 2 भाग त्याचे काढायचे. सातवीच्या वर्गातून
हे आपल्याला कट झालेला भाग असा व्यवस्थित दिसेल. समजलं? नंतर काय करायचं, आपण सुई आणि दोऱ्यामध्ये ते विणून घ्यायचं. असं वेगवेगळे कलरचे घ्यायचे, वेगवेगळ्या कलरच्या पट्ट्या, वेगवेगळे कलरचे कट करून घ्यायच्या आणि नंतर मग एक कलर वेगळा आणि दुसरा एक कलर वेगळा असे करून ते ऊन घ्यायचे. आता आपण काय सुई दोरा विणून घेतलाय, नंतर एक थोडीशी गाठ मारून घ्यायची एक साईडला आणि नंतर आपण जो कट केलेला भाग आहे त्याला व्यवस्थित आपण सुई दोऱ्यानं शिवून घ्यायचं. असं या पद्धतीने. हे बघा दिसते, या पद्धतीने ते व्यवस्थित मधोमध असं आपण शिवून घ्यायचं. पण सुईमधून ते खाली सोडायचं नाही. जोपर्यंत तो पूर्ण भाग होत नाही तोपर्यंत आपण त्या सुईमध्येच विणत विणत घ्यायचं आणि पूर्ण तिथं तो शिवून घेतलेला भाग एकत्र करायचा. हा एकत्र केलेला भाग पूर्ण एका ठिकाणी असा ठेवून नंतर त्याला थोडंसं हलक्या हाताने आपण फिरवायचं. असा हा आपल्याला झेंडूसारखा गोल दिसेल आणि नंतर तो सुईद्वारे दोऱ्यामध्ये व्यवस्थित आत टाकायचा. असं या पद्धतीने. आता दुसऱ्या कलरचं याच्यामध्ये आपण होऊ शकतोय किंवा तोच कलर करू शकतोय आणि नंतर आपण असा हा पूर्ण भाग आपल्याला शिवून घेतल्यानंतर हा असा हार तयार होईल. आणि याचा उपयोग काय की गणपतीसाठी सजावट, गणपतीसाठी वर्ग सजावट, शाळा आपल्या सजावटीसाठी उपयोगी आहे. धन्यवाद. धन्यवाद.